अशा हिरव्या वाटणातली वांग्याची सुकी भाजी तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना डब्यासाठी खूप जास्त आवडेल. आता रोजच्या सुक्या भाज्यांसाठी हा हिरवा मसाला स्टोअर कसा करायचा, कसा बनवायचा, यापासून आणखीन कोणकोणत्या वेगळ्या भाज्या तयार करता येतील हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर हिरव्या वाटणातली ही वांग्याची सुकी भाजी बनवण्यासाठी तुम्हाला जे आवडतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार वांगी घेऊ शकता. इथे आपण गावरान हिरव्या रंगाची आणि काटेरी वांगी घेतलेली आहे. वांगी तुम्ही कोणतीही घ्या, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडीशी निमुळती लांब आकारात आपल्याला छोटी छोटी वांगी घ्यायची. गोल वांगी शक्यतो किडलेली असतात. तर अगदी छोट्या छोट्या आकाराची एक 5-6 वांगी घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत घातली. जशी तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या फोडी करून घेऊ शकता. बऱ्याच जणांना देठ काढून आवडतात, तर काही जणांना अर्धवट देठ ठेवून फोडींमध्ये आवडतं. जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. अगदी छोटी छोटी वांगी असतील ते एका वांग्याचे फक्त उभे 4 भाग करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल. थोडासा देठाचा भाग घेतला ना तर भाजीला चव अगदी छान येते. म्हणून थोड्याशा देठांसहित अशा छोट्या छोट्या फोडींमध्ये आपण वांगी चिरून पाण्यामध्ये पुन्हा घातली, जेणेकरून वाटण करेपर्यंत आपली वांगी काळी पडू नये. आता इथे आपण एक मस्त वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी शक्यतो लहान मिक्सरचं भांडं घ्या, कारण यामध्ये वाटण अगदी लवकर आणि छान बारीकसुद्धा होतं. आता 5 चमचे आपण इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाण्याऐवजी तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असेल तर 5-6 चमचे वापरू शकता. जर शेंगदाण्याची सालं काढून घ्यायचं असेल तर तसं सुद्धा चालू शकेल. इथे आपण 2 चमचे सुकं खोबरं घेतले, तुम्ही तुकडे छोटे छोटे करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल. इथे आपण अर्धा चमचा जिरं घेतले, अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत. दोन्ही जिन्नस घालणार आहोत. आता आवडीप्रमाणे जसं तिखट कमी जास्त लागत असेल त्यानुसार हिरव्या मिरच्या घालायच्या. आपण 5 हिरव्या मिरच्या तोडून घातलेल्या आहेत. इथे आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लहान असेल तर थोडं जास्त घालू शकता. आणि मूठभर किंवा अर्धा कप आपण इथे देठांसहित कोथिंबीर घेतली. वाटण करताना पानांबरोबर देठंसुद्धा घ्यायचे, कारण त्याने भाजीला चव छान येते. आता सुरुवातीला मिक्सरला असंच फिरवून घ्यायचं. थोडंसं जाडसर झालं की आवश्यकतेनुसार 5-6 चमचे पाणी घालायचं आणि छान असं बारीक वाटण आपण फिरवून घ्यायचं. तर अगदी गवारीची भाजी असेल, तोंडलीची भाजी असेल, लाल भोपळा असेल, दोडक्याची भाजी असेल, जी फक्त बटाट्याची रस्सा भाजी सुकी भाजी असेल, किंवा लाल भोपळा आणि गवारीची मिक्स भाजी असेल, मटारची भाजी असेल, अशा कोणत्याही भाज्यांना तुम्ही हे वाटण वापरू शकता. फ्रीजमध्ये अगदी 8 दिवस छान राहतं. आता हे वाटण कसं वापरायचं, यापासून भाजी कशी करायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये पळीभर किंवा आवश्यकतेनुसार तेल घालायचं. तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी कोणत्याही भाजी असू दे थोडंसं हिंग जरूर घालायचं. हिंग घातल्यामुळे पोटसुद्धा स्वच्छ राहतं, आपल्याला अपचन झाल्यासारखं वाटत नाही आणि भाज्यांना चवसुद्धा छान येते. आता हे सगळं वाटण या हिंगावरच आपण घातलं. आता आपण घेतलेले सगळे जिन्नस फक्त शेंगदाणे सोडून कच्चेच वापरलेत, म्हणून मध्यम आचेवर साधारणतः एक 5-6 मिनटं तरी असं हे चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. जसं तुम्ही हे परतत जाल तसा रंग थोडासा बदलू लागतो. एक 5 मिनिटानंतर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा आपण इथे धनेपूड घेतली, नसेल तर तुम्ही वाटणाबरोबर जेव्हा जिरं घालता त्यामध्ये सुद्धा वापरू शकता. अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये स्पेशल गोडा मसाला किंवा आपण गरम मसाला असेल तो वापरायचा. दोघांपैकी कोणताही एक वापरू शकता. आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे. हिरव्या भाज्यांना किंवा हिरव्या वाटणाबरोबर ना धनेजिरे पूड असेल, गरम मसाला असेल किंवा गोडा मसाला असेल, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर असेल तर जरूर घाला. पुन्हा आपण काही सेकंद थोडासा रंग बदलेपर्यंत, छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलं. यामध्ये अजिबात कोणताही प्रकारचा लाल तिखट वेगळा कोणता मसाला वापरायचा नाही. आता तुम्हाला जी भाजी डब्यासाठी सुकी करायची असेल ती भाजी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. फक्त हे वाटण यातला सगळा कच्चेपणा आपल्याला कमी करायचा आहे. फक्त मटार आणि बटाटा असतो ना, ती सुद्धा भाजी अगदी छान लागते. गवार भोपळ्याची सुद्धा मी या पद्धतीने भाजी यामध्ये करून टाकत असते, ती सुद्धा छान लागते. जसं आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार या भाज्या घालू शकता. आता सगळी वांगी आपण चिरून घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता या मसाल्यामध्येच ना वांगी किंवा कोणतीही जी भाजी घालत असाल ती छान 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे.
फोडणी जर तुमची अगदी छान बसली ना तर अगदी साध्यातली साधी भाजीसुद्धा अगदी छान होते. जेव्हाही तुम्ही फोडणी करता चांगली मंद आचेवर परतून घ्यायची, भाज्या मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचं, जेणेकरून भाज्यांना चव छान येते आणि त्यातला कच्चेपणासुद्धा बऱ्यापैकी निघून जातो. जरी सुकी भाजी डब्यासाठी करत असाल तर 1-2 चमचे आपण यामध्ये साधं पाणी घातलेलं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलं, जेणेकरून शिजायला वेळ लागत नाही, मऊसूत शिजून तयार होते, शिवाय करपसुद्धा नाही. म्हणून थोडंसं पाणी घालायचं. हलकीशी उकळी आली की झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर एक 6-7 मिनटं जशी तुम्ही फोडी कराल त्यानुसार तुम्हाला हे शिजवून घ्यायचं. खूप मोठ्या फोडी करत असाल तर थोडासा जास्त वेळ लागेल, लहान फोडी करत असाल तर कमी वेळ लागेल. जशा फोडी त्यानुसार शिजवून घ्यायचं. आता ही सेम भाजी तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल, खूप घाईची वेळ असेल तर एका शिटीमध्ये कुकरलासुद्धा करू शकता. जर कढई टोपामध्ये करत असाल तर साधारणतः एक 7-8 मिनटात भाजी शिजून तयार होते. सगळ्या घरात मस्त भाजीचा सुगंध पसरला आहे. तशी ही अगदी मस्त चमचमीत मस्त चवीची भाजी तयार झाली. एक 8 मिनटं आपण भाजी शिजत ठेवलेली होती तर अगदी मऊसूत वांगी शिजून तयार आहे. वांग्याबरोबर जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर फोडी आणखीन छोट्या करायच्या, म्हणजे वांगा आणि बटाटा शिजायला एकसारखा वेळ लागेल. तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता. अशी ही तुमची डब्यासाठी सुकी वांग्याची भाजी तयार झालेली आहे, जी तुम्ही डब्यासाठी घेऊ शकता. यामध्ये गरम पाणी घातलं की रस्सा भाजीसुद्धा घरामध्ये भाकरी चपातीबरोबर भाताबरोबर खाण्यासाठी तयार होईल. जसं आवडेल तसं आवडीप्रमाणे करू शकता. एकदम चमचमीत, नेहमीपेक्षा वेगळी आणि सगळ्यांनाच आवडणारी ही वांग्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जी मस्त गरमागरम फुलके असेल, चपाती असेल, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. भाताबरोबर सुद्धा अगदी छान लागतं. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपण मसाले कुरिअर करतो. ज्यांची कोणाची ऑर्डर असेल तर नक्की मेसेज करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.